त्या काळात द्यावा, जेणेकरून महायुतीच्या उमेदवाराला बळ मिळेल. मल्लिकार्जुन खरगे असे म्हणतायत की भाजपच्या 200 पेक्षा जास्त जागा येणार नाहीत, असं मी लिहून देतो, असं देखील ते म्हणतात. पृथ्वीराज चव्हाणांनी पण सांगितलंय की 250 जागा. मल्लिकार्जुन खरगे म्हणतात काँग्रेस पार्टी विरोधी पक्षनेता सुद्धा बसवू शकणार नाही त्यांच्या भरोशावर. ही स्थिती काँग्रेसची राहणार आहे. 240 सीट लढणारी काँग्रेस कसा काय प्रधानमंत्र्याचा विचार करू शकतं? आणि विरोधी पक्षनेता बनवण्याची स्थितीसुद्धा काँग्रेसची राहणार नाही, ही देशामध्ये स्थिती आहे. संजय राऊत असे एक मिनिट, जे होर्डिंग पडलं आज मोदींचा रोड शो आहे त्या घाटकोपरमध्ये, संजय राऊत म्हणतात की मगरीचे अश्रू डाळण्यासाठी त्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या बाबी करायला पाहिजे, स्वतः एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा त्या ठिकाणी करतायत. दुर्घटना आहे आणि सरकारने हे अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. तपासलंच आहे. कुणाच्या काळामध्ये या पद्धतीचे होर्डिंग झाले, कोण दोषी आहे, त्यावर मोठी कारवाई झाली सरकारकडनं. सरकारने करावयाच्या गोष्टी सरकारने केल्या आहेत, पण याला अंतिम करण्याची बाब सरकार करेल. शेवटी जीव गेले आहे, मोठा दुर्घटना झाली आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीची रॅली ही पूर्वीपासून ठरलेली आहे. ही काय आजच ठरली नाही, दुर्घटना झाल्यानंतर नाही ठरले. दुर्घटनेच्या पूर्वी 8 दिवसापूर्वी माननीय प्रधानमंत्र्यांनी वेळ दिला आहे. त्यामुळं प्रधानमंत्री येत आहे, भिवंडीला येत आहे, आता दिंडोरीला आहेत. त्यामुळं या दुर्घटनेशी जोडण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं सर्वांना संवेदना आहे, आम्ही सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या आहे. अशी दुर्घटना होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. ज्या ज्या मुंबईमध्ये अशा पद्धतीचे अजून काही होर्डिंग्स असतील, त्या होर्डिंगसुद्धा सरकारने तातडीनं तपासल्या पाहिजे, काढल्या पाहिजे, महानगरपालिकेने काढल्या पाहिजे. या घटनेपासून काय आपल्याला पुढं नेता येईल, अशी दुर्घटना पुन्हा मुंबईत होण्याची काळजी घेतली पाहिजे. महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास व्यक्त करतात. त्या संदर्भात विरोधक जे आहे टीका करतात. विरोधक त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभेत केला की मनातही असं येऊ शकत नाही. प्रफुल्ल पटेल म्हणतात की सातत्याने हा शिवरायांचा अपमान आहे. जेव्हा आपण अचानक कुणाचं स्वागत करतो तेव्हा स्वागत घेणाऱ्याला तर माहीत नसतं. तेव्हा नंतर त्या ठिकाणी ज्या काही बाबी आल्या, खरं तर स्वागत घेणाऱ्याचा काय दोष असतो आणि राहिला स्वागत करणाऱ्याची भूमिका. शेवटी याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे की कुठल्या प्रकारच्या कोणाच्या भावना दुखणार नाही.